संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो, जणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो, शब्दांना धार अशी की पेटवी साथ भगविला, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतात आमदार चषक 2025 अतिशय चांगली लढत तिथे आपल्याला पाहायला मिळते. युवा उमरोळी विरुद्ध जय बजरंग सातपाटी या दोन संघांच्या माध्यमातून 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय फलकावरती 21 झाले. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला असा झेल टिपलाय, विकेटचं झाले पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. निशान गॉन, बॅक टू दी डग आउट. निश्चितच कलाटणी कशी मिळा बघायला की मोठा विकेट तुम्हाला जर मिळाला की खूप मोठा आत्मसमर्पण होते, म्हणजे खूप उत्साहित होतात. आणि खरं केतनसारखा फलंदाज बाद झाल्यावर जे गोलंदाजाला एक दबदबा निर्माण करतो, दबदबा निर्माण केला आहे. आता इथून बाकी जर विचार केला उमरोळी संघाला तर विकेटवर उभं राहावं लागेल. एक चांगली भागीदारी तुम्हाला ज्यापणे आपण पवनसूर नवलीकडनं बघितलं, मोमेंटम बनवलं, सुरुवातीच्या 2 षटकात 21 धावा त्यांनी काढल्या, कारण 63 धावा खूप महाग होत्या, पण पॉवर प्लेमध्ये 21 धावा काढल्यानंतर त्यामध्ये खेळ केला, नंतर मोमेंटम केलं आणि ज्या पद्धतीने ब्रिजेसनी फिनिश केली मॅच आणि एका साईडला तुषार मोरे त्यांचं देखील कौतुक करतो. अशा पाहिजे बॅटिंग बघावं लागेल. या ठिकाणी पण पाहतायत सन्मान्य आदरणीय राहुलजी घरात उपस्थित आहेत, त्याचबरोबर अमोलजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. चला क्रिकेट रसिकांना एक आनंदाची बातमी सांगतो की निश्चितच आपण फायर पासवर्डच्या मैदानावरती आदरणीय विदुरजी पाटील आणि आदरणीय गणेशजी घर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण खासदार चषक बघणार आहोत. 2,01,25,000 आम्हाला सुधींद्र घरात ह्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती मिळते. मोठमोठे आयकॉन खेळ तुम्हाला बघायला मिळतील आणि शेवटच्या दिवसात तुम्हाला 2 चंदू शेट्टे आणि मोठे 2 कॉमेंटर तुम्हाला बघायला मिळतील. निश्चितच प्रत्येकाने या मॅचचा आनंद घ्या आणि प्रत्येकाने ती स्पर्धा देखील बघा. इथे आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 21 झाली. नवीन फलंदाज आपण पाहताय धनीत राऊत नव्यानं दाखल झालाय. MPL मध्ये त्याचं नुकतंच सिलेक्शन झालेलं आहे आणि तोच फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय क्रीजवर. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू त्याला मात्र पिक केलाय आणि चेंडू जातोय अगदी 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावांकरिता. एकनाथ शिंदे या आनंद दिघे यांनी खरंच होती धावा करणे गरजेचं होतं आणि एक चांगला शॉट तुम्हाला धनीत राऊत या खेळाडूकडून बघितला. संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली छाप धनीत आपण बघितला. उत्कृष्ट बॉलर, एक चांगला मधला पै तडाखेबंद फलंदाज. धनीतचा विचार केला तर एक लेदर्स परभणीचा आणि वय वर्ष 13 पासून क्रिकेट खेळत असताना असंख्य मैदानं ज्यांनी गाजवलीत. एक क्लास दर्जाला खेळाडू आपण बघतात, पण खऱ्या अर्थाने अगोदरचा सामना बघितला, प्रत्येक सामना एक वेगळ्या धाटणीचा आपण बघितला. इथे बाकी गोलंदाजाचा दबदबा बघायला मिळाला. डिफेंड केले, 6 चेंडू 15 धावा असताना मॉर्निंग क्लबमध्ये सकाळच्या सत्रात जे खेळतात अबाव 40चा तो खेळाडू मला सचिन नावाचा होता. काय सचिन काय आपली गोलंदाजी केली की मोठमोठ्या खेळाडूसोबत टाकता डगमगला नाही आणि प्रदीर्घ अनुभवाचा आणि सकाळचा फिटनेस सकाळचा असणारा साध्य त्या पैदानी गुड बॉलिंग परफॉर्मन्स तिकडे पाहायला मिळाला. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आपण पाहू शकाल. जी चालू असलेली लढत आपण पाहतायत युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षमध्ये जय अंबे सातपाटी या 2 संघांच्या माध्यमातून 2 षटकं झालेली आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे उमरोळी संघाची 25. चेतन पाटील स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. केतन मात्र सलामीला दाखल झाला. चांगली फटकेबाजी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु तितका चांगला दर्जेदार कॅच या ठिकाणी आपण पाहिला. केतनचा टिपला गेला. त्यानंतर आता पाहूया कशा प्रकारे या धावसंख्येला आलेखाला वरती घेऊन जातील फलंदाज. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा चेंडू, किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या अजूनही आपण पाहताय थांबलेली आहे. धाव फलकावरती 25. अतिशय सुंदर हे क्रिकेट आर्यनच्या मैदानावरती तुडुंब प्रेक्षकांनी भरलेलं आहे मैदान. प्रत्येक प्रेक्षक वर्ग आपल्या आवडत्या खेळाडूला समर्थन देण्यासाठी, आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत.
सर्व प्रेक्षक वर्गांचं आमदार चषक 2025 मध्ये आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एक ख्याती आहे आर्यन कचकुड, शेवटच्या दिवशी तुम्हाला कुंभमेळाच बघायला मिळेल. इथे मात्र फटका चांगला आहे, चेतनच्या बॅटमधून आलाय फटका, फसतोय की काय, फिल्डर चेंडू खाली, अतिशय चांगला झेल टिपलाय, चेतनचा खेळ संपलाय, गॉन. इथे आपण पाहतायत नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे. आयकॉन प्लेअर आपण पाहतायत विश्वनाथ जाधव ला आपण पाहताय. अतिशय सुंदर क्रिकेट विश्वनाथनं आतापर्यंत खेळलेला आहे. गावदेवी धानिव या संघामधनं मात्र त्यानं सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटला खेळली. त्यानंतर आपण पाहिलं सुप्रीमो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार ज्याच्या नावे आहे तो खेळाडू आपण पाहताय. नव्यानं दाखल झाला विश्वनाथ जाधव. ISPL चेन्नई सिंगम्स या संघामधनं त्याला खेळताना आपण पाहिलंय आणि तोच खेळाडू आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. आता विश्वनाथच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली आहे कारण की 3 धक्के लागले आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलर लेनचा मारा गोलंदाजाने केला, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चेतनने केला परंतु प्रयत्न फसला. अगदी चांगला झेल या ठिकाणी प्रतीकने टिपला आणि चेतन डकआउटच्या दिशेने जाताना दिसलाय. निश्चितच आता इकडे भागीदारी करावी लागली, विकेटवर थांबवल्या कारण गोलंदाजी खूप चांगला पिच बघायला मिळते. सुरुवात केल्यानंतर कमबॅक कसं करावं आणि मोठा विकेट गेल्यानंतर खूप चांगला पिच गोलंदाजी हाताळताना समोरचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. मोहम्मद षटकातील पुढचा बॉल घेऊन ना तयार होतोय विश्वनाथसाठी. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र खेळलेला आहे. झेलची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. वरच्या क्षेत्राला खेळलं, फिल्डर तिथे आहेत, बॅकअपला येतात. अगदी चांगले क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील पाहायला मिळते. आता आपण पाहिलं मोमेंटम शिफ्ट झाले गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आणि त्याच प्रकारचा ट्रॅप जो रचलाय आणि त्याच प्रकारे आपण पाहतायत अडकवण्याचा प्रयत्न होतोय. चांगले एफर्ट क्षेत्ररक्षकाचे इथे पाहायला मिळालेत. क्विक रन तिथे पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळलेला होता, क्षेत्ररक्षक झेपावले होते परंतु झेल झाला नाहीये. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र स्विचिटचा फटका अप्रतिम, मॅग्निफिसंट, मॅक्झिमम मॅक्झिमम अँड मॅक्झिमम सिक्सर षटकार. म्हणून या खेळाडूला बोलवलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये त्याचं जिवंत उदाहरण स्विच हिटच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अप्रतिम फटका विश्वनाथच्या बॅटमधनं आलाय. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 33. इथे मात्र अगदी चांगला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळले. गोलंदाज स्वतः मात्र पुढे गेले चेंडूला उचलण्यासाठी. यावेळेला 1 रन क्विक सिंगल तिथे कंप्लीट होते आहे आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34 with a loss of 3 wickets. पार्थ मोरे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहिलं 2 बॅट्समनच्या माध्यमातून चर्चा काहीतरी झाली आहे. आता त्या चर्चेमधनं निष्पन्न काय होईल ते पाहण्याचं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मोहम्मद. या षटकामध्ये आपण पाहिलं स्पेशली चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोहम्मदने केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एक षटकार जरूर आला परंतु यावेळेला आपण पाहिलं चांगली लेंथ हाताळली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा कीपरने साध्य केलं. इथे लागलाय अजून एक धक्का युवा 11 उमरोळी संघाला. धनित गॉन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे वंडर बॉय ऑफ उमरोळी चिन्मय तरे. या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर भरपूर काही केले त्यानं. उमरोळीचं ते मैदान 3 बॉलमध्ये 17 हवे होते. हरीश मिरकुटे समोर होता आणि ते ठोकलेले 3 षटकार आजही डोळ्यासमोर येत आहेत. आज त्या खेळीची आवश्यकता आहे उमरोळी संघाला. चिन्मयकडनं आता पाहूया चिन्मय कशा प्रकारे खेळ. विश्वनाथ स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय ऑल इंडिया आयकॉन प्लेअर.
इथे मात्र आता रणनीती काय आखली जाईल सातपाटी संघाकडनं हे देखील पाहिलं जाण्यासारखं आहे. 4 गडी बाद झाल्या. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34. षटक क्रमांक आपण पाहताय 4 हाताळण्याकरता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेश साखलतोडे. अर्नाळ्याचा हा देखील आपण गुणवान खेळाडू पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण पाहताय विघ्नेशला. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुडुंब गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा आर्यनच्या मैदानावरती या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन होतं तेव्हा अशीच तुडुंब गर्दी ही पाहायला मिळते. आम्हा क्रिकेटवीरांसाठी हे नंदनवन आहे, प्रेक्षकांसाठी नंदनवन आहे आणि ही मेजवानी आमदार चषकाची पाहायला मिळते. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि हे मैदान आपण पाहिलं हिरवगार जरूर झाले. त्याच्या मागे जर आपण पाहिलं तर अगदी बॅकबोन म्हणून उभे राहिले ते म्हणजे उत्तमजी घरत साहेब. त्यांनी मात्र या मैदानावरती आपण पाहिलं तर बोरवेल खणून दिला. त्यानंतर या मैदानाची देखरेख केली सनराइज पालघर आणि मैत्री 11 पालघरच्या सर्व खेळाडूंनी. मानाचा मुजरा या दोन्ही टीमसाठी आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल आतमध्ये येणारा चेंडू तिथे पाहायला मिळाला. जर लागोपाठ 3 षटकार आले विशूच्या बॅटमननं तर 1000 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. मंगेश अवस्थी यांच्या माध्यमातून फुलटॉस बॉल यावेळेला मात्र आपण पाहतायत अगदी चांगल्या पद्धतीने ग्लास केलंय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि यावेळेला अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 36 विथ लॉस ऑफ 4 विकेट. विघ्नेश आपण पाहिलं सातत्यानं साईडच्या अर्नाळा या संघाकडनं खेळताना दिसतो आणि आज आपण पाहिलंय सातपाटी संघाकडनं आलाय ऍज अन आयकॉन. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार विघ्नेश साखलतोडे. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. चेंडू जातोय अगदी फाईन लेगच्या दिशेला. अगदी फाईन चौकार 4 धावांकरिता. हा नंबर आहे ती रस्त्यामध्ये आहे. ज्यांची कोणाची असेल कृपया करून ती कार बाजूला करायची आहे. काय अतिशय चांगला फटका नेत्रदीपक फटका विश्वनाथच्या बॅटमधनं आलाय. चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहते या चौकाराच्या साह्याने झाली आहे 40. षटकातील पुढचा बॉल ऑफ स्टंपवरती पिच केलं. त्याला मात्र खेळले अगदी कॉपी बुक स्टाईलने डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार 4. अंजाम दिला विघ्नेशच्या या चेंडूला. ज्या प्रकारे चेंडू होता ऑन द टोज यावेळेला मात्र खेळलं इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकाराची मोहर तिथे उमटवली. प्रत्येक अँगलनं मात्र हा चौकार कशा प्रकारे खेळला गेलाय पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहताय. मात्र चेंडू अगदी चांगला यष्ट्यांचा वेध घेताना दिसलाय. क्लीन बोल्ड विश्वनाथ गॉन बॅक टू द पवेलियन. नव्यानं दाखल झालाय सुशांत वजे 90 दाखल झालेला आहे. आता मात्र या 2 फलंदाजांच्या खांद्यांवरती जबाबदारी वाढली आहे. चिन्मय तरे जर षटकार मारला तर प्रति षटकाराकरिता 100 रुपये आणि लागोपाठ 3 मारले तर 1000 रुपये. आशू पिंपळे यांच्या वतीने हे पारितोषिक लावलं गेलंय. 3666 क्रमांकाची 4 व्हीलर आहे. ज्यांची कोणाची असेल कृपया करून ती गाडी जी आहे ती बाजूला करायची आहे. 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकं संपल्यानंतर आपण वेळ जर पाहिली तर जवळजवळ 22 मिनिटं वापरली आहेत. हे षटक कंप्लीट करण्याकरिता तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत आणि या 3 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये 1 फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. सातपाटी टीम या सूचनेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे.
मोहम्मद पुन्हा एकदा षटक क्रमांक 5 वर घेऊन आलाय. चिन्मय आहे स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. चिन्मयला माघारी परतावं लागेल गॉन. इथूनच टाइम आउटने तुम्हाला माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतात प्रणय पाटील दाखल झालेला आहे. हा देखील एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पाहिलं अडचणी वाढलेल्या आहेत युवा 11 उमरोळी या संघाच्या. कारण की आपण पाहिलं तर गडी बाद झालेले आहेत. 6 धावसंख्या अवघी झाली आहे धावफलकावरती. 44 वेळ जी आहे ती दौडत चालली आहे. बॅटर प्रणय प्लीज थोडंसं वॉर्मअप करते या लवकर. 4.1 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 44 44. निश्चितच या खेळाडूचं म्हणतो तुम्ही म्हटलात ना की चांगला खेळाडू अंडर 16 अंडर 17 अंडर 19 मुंबईचं क्रिकेट गाजवलं. सुरुवातीला क्रिकेटचं यष्टीरक्षण म्हणून करण्यासाठी काम केला पण एक चांगला बॅटर म्हणून तो बघायला मिळाला. आणि आता तुम्ही जर बघितलं तर खूप चांगला पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये तेवढं काम करतो. प्रणय पाटील नव्यानं दाखल झालेला आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. अगदी चांगला चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे. 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून जरूर आले. 23 मिनिटं झालेली आहेत. थोडंसं स्पीडअप करा. जर वेळ निघून गेली तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल सातपाटी टीम. 2 चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मोहम्मद. त्या गोलंदाजी मोहम्मदने केली आतापर्यंत आपल्या स्पेलमध्ये 1.2 षटकं हाताळलेली आहेत. 9 धावा दिल्या. 3 विकेट मिळवले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ती बॅटच्या बॉटमला चेंडू लागलेला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. फिल्डर मात्र वेगाने पुढे आले. 1 रन कंप्लीट होते. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. सुरुवातीला आपण पाहिलं केतन म्हात्रे बॅटिंगला आले तेव्हा असं वाटत होतं ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली धावा मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या जातील परंतु केतन म्हात्रे बाद झाले. त्यानंतर विश्वनाथ जाधव यांना देखील आपण पाहिलं खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि ते देखील बाद झाले. आणि त्यानंतर आपण आता पाहिलं तर थोडासा जरी आपण पाहिलं तर एक दबाव जो आहे तो निर्माण झालाय युवा 11 उमरोळी या संघावरती. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाने जणू काही मनाशी ठरवलं की मोठे फटके खेळायचे आहेत परंतु आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला डिलिव्हर केलं. रिलीज ऑफ द बॉल आपण पाहिलं अगदी योग्य प्रकारे गुडलेनचा मारा केला आणि त्यानंतर एक चांगला हा टर्न देखील प्राप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46 विथ द लॉस ऑफ 6 विकेट. 4 बॉल झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्गवरती मोहम्मद. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दबाव निर्माण झाला होता त्याला झुकवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न सपशेल फसलाय. ओव्हर स्टेपिंग झाली आणि आपण पाहू शकाल इथे विकेटचं झाले पतन. त्यात आता अडचणी वाढलेल्या आहेत अजून उमरोळी संघाच्या कारण की 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. काय उल्लेखनीय कामगिरी या षटकामध्ये मोहम्मदने केली आहे. 5 चेंडू त्यांना हाताळले. 2 धावा दिल्या. 2 विकेट प्राप्त केल्यात. षटकातील शेवटचा बॉल आणि ते आपण पाहतायत अगदी चांगले षटक इथे पाहायला मिळालं आणि अगदी योग्य टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी जरूर साध्य केले सातपाटी टीमने. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 46 झाली आहे. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा या जमवल्या जातील किती धावांचं
नक्कीच करेक्शन होईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्या आपण पाहताय एक व्हाईट बॉल होता, तो काउंट मात्र उशिराने झाला, त्यामुळे आपण पाहताय 47 रन हे फलकावरती झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत मासा मसाला यांच्या वतीने पारितोषिक जी आहेत ती मात्र सातत्यपूर्ण खेळाडूंची ऊर्जा ही वाढवली जाते. सर आमच्या उपनेता पाहायला मिळेल ज्योतिताई मेहर, खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व. संघटनेशी कसं राहावं, ताकद कशी करावी, एका महिलेने कसं संपूर्ण जिल्हा घडवावं हे तुम्हाला बघत आहात. सुरुवातीच्या काळापासून तळागाळापर्यंत ज्याने काम केलं, लोकांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाताना ज्योतिताई तुम्ही आमच्याशी काम केलं आणि आमच्यासारख्या तमाम निवेदिकेला तुम्ही जी छाप दिलाय ती बघायला मिळते. परिसरामध्ये अनेक कार्यक्रम आपण एका पक्षात केले आणि तुम्हाला बघायला पुन्हा आनंद वाटतंय, कारण अशा महिला जेव्हा येतात तेव्हा मला ज्योत पेटली जाते. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफच्या रिझनला चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला खेळ या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. या ठिकाणी आपण पाहतायत काय घडलेली घटना आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली आहे. येस, इट इज आउट. विकेटचं पतन झालंय. उमरोळी संघ जर 63 पर्यंत पोहोचतोय तर मंगेश अवस्थी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी उमरोळी टीम करता लावलंय. प्रेम मात्र मंगेश अवस्थी मासा मसाला यांचा मात्र प्रत्येक संघावरती प्रत्येक खेळाडूवरती आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पवनसुत नवली हा संघ सेमीफायनल मध्ये थाटामाटामध्ये दाखल झालाय. त्याचबरोबर सनराइज पालघर हा देखील थाटामाटामध्ये दाखल झालाय सेमीफायनल मध्ये. आता या दोन संघांमधून कुठला संघ हा पुढे येईल, कारण की दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये खेळले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. मनीष अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. 1 रन तिथे कंप्लीट होते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 8 गडी बाद 50. आता शेवटचे जर आपण पाहिलं तर चेंडू आता बाकी आहेत अजूनही 4. आता या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. नवीन फलंदाज आपण पाहतायत विकी नव्यानं दाखल झालाय. विकी पाटीलच्या बॅटमधनं जर लागोपाठ 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक विकी संखे, राहुल संखे यांनी सुरेंद्र यादव यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. काय चांगला टप्पा, चांगला रिलीज ऑफ द डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळालंय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाली मनीषकडनं. सध्या तरी 2 चेंडू झालेले आहेत षटकातील. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ओ हो, इथे मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न विकेटच्या माध्यमातून होतोय, परंतु याही वेळेला मात्र आपण पाहतायत सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळतेय. वैभव गॉन बॅक टू दी पवेलियन. पतन पाहायला मिळालं. 9 धक्के लागले गेले. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 49. शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत अजूनही. पहिल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि यावेळेला काय घडलंय तर इथे जातीय विकेट आणि ऑल आउट होताना युवा 11 उमरोळी हा संघ पाहायला मिळतोय. पहिला संघ ऑल आउट होणारा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. 6 षटकं आपण पाहिले, त्यांनी 49 धावा या फलकावरती लावल्या गेल्या. 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत दीपकजी संखे यांच्या आवाजामध्ये.
आहे पाठीमागे या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय सौ ज्योती मेहर मॅडम उपनेत्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांचा शाही सन्मान आमदार चषक 2025च्या माध्यमातून आपण करीत आहोत. सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरत साहेबांना मी विनंती करेन की ज्योती मेहर ताईंचा या ठिकाणी शाही सन्मान आपण आमदार चषक 2025च्या माध्यमातून करायचा आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर सर्व प्रमुख व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना आणि त्यांचा शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. ही क्षणचित्र आपण पाहतायत आमच्या मेगा स्क्रीनवरती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. त्यानंतर सन्माननीय अमोलजी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे शाही सन्मान करणार आहोत. प्रदीपजी यादव यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रदीपजी यादव यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान या ठिकाणी करीत आहोत. मायेची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन अमोलजी पाटील यांचा हा शाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. देखील आपण इथे शाही सन्मान करीत आहोत. चला आर स्टार शिरगाव आणि जय बजरंग बिरवाडी टॉस साठी यायचंय. राहुल संखे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आर स्टार शिरगाव आणि जय बजरंग बिरवाडी टॉस साठी यायचंय. या ठिकाणी आपण पाहतायत सन्मान होत असताना सौ मनाली पाटील मॅडम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. राहुलजी संखे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पत्रकार बंधू हे देखील इथे उपस्थित आहेत. तावडे सर इथे उपस्थित आहेत. तावडे सरांचं देखील या ठिकाणी आपण शाही सन्मान करीत आहोत. पार्थ मोरे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी तावडे सरांचा करायचा आहे. आज या सर्व मान्यवरांच्या इथे आल्यानं मात्र या स्पर्धेला एक उच्च दर्जा हा प्राप्त झालेला आहे आणि या सर्व मान्यवरांचं इथे आमदार चषक 2025च्या माध्यमातून शाही सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतायत पार्थ मोरे यांचा देखील आपण शाही सन्मान या ठिकाणी करतोय. कुमारजी माळी यांच्या शुभ हस्ते पार्थ मोरे यांचा देखील या ठिकाणी शाही सन्मान आपण करतोय. या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते मात्र करताना ही सर्व मंडळी आपल्याला दिसली. कुमार माळी आहेत, पार्थ मोरे आहेत, प्रदीप यादव आहेत, चेतन धानमेर आहेत, विकी संखे आहेत आणि ही सर्व मंडळींनी मात्र एक दृढ निश्चय केला होता की आमदार चषक करायचा तर तो थाटामाटात आणि तोच थाटामाटामध्ये हा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ मोरे यांचा हा सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. यानंतर विकी संखे यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. प्रदीप यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विकी संखे यांचा सन्मान आपण करायचा आहे.
यानंतर राहुलजी संखे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विकी संखे यांना मी विनंती करीन की राहुलजी संखे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला खेळाला तर सुरुवात करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला या टॉस साठी या शॉट मध्ये तो टॉस होईल. एका बाजूला वाडी आणि एका बाजूला श्रीगाव. कुमार सर, कुमार माळी कोणाकडून करायचं? ज्योतिताई मेहर यांना विनंती करतोय आपण या तुमच्या शुभ हस्ते त्या मागचा टॉस होईल आणि अगदी तो शॉट मध्ये आपण टॉस घेणार आहोत. एका बाजूला गाव आणि एका बाजूला बिरवाडी. ज्योतिताई मेहर आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडतील आणि त्यांच्या शुभ टॉस इथे आपण करणार आहोत. अतिशय सुंदरपणे ड्राईव्ह बघायला मिळतो. पहिला चेंडू चौकार आला, स्क्वेअर लेगला. आतापैकी कव्हरच्या रिझनला खेळ थोडीशी फ्लंबिंग होते. बघता दुसरीला पूर्ण होते का पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील पूर्ण करून डायरेक्ट हिट. यू आर गॉन. पण बस काय अतिशय सुंदर रनिंग बिल्ड विकेट बघायला मिळते. बेल्स देखील पडले, डायरेक्ट हिट लागलंच नाही. दाखवा बघा ऍक्शन आपण बघू शकता. सुंदर नेटवर्क पाटील विकेटच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात. थोडीशी प्लंबिंग झाला. इथून बाकी बघा थो कशामध्ये बघायला मिळते. इथे तुम्हाला बघायला गॅदरच झाला नाही चेंडू. धावसंख्येला 6. 50 धाव विजयासाठी करायचे आणि या स्पर्धेला राहुल संखे यांच्याकडनं 71 षटकाराच्या बाहेर कॅच पकडा आणि राहुल संखे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. आमचे मंगेश अवस्थी यांच्याकडे देखील भरघोस बक्षिसच्या स्पर्धेला लागतात. अजून देखील चालू करतील ते. मासा मसाला काय आहे हो. माणूस तिकडे दुःखात जातो सुखात होऊन येतो. अशा पद्धतीचं मंगेश अवस्थीचं ते मोठं कार्यालय तुम्हाला बघायला मिळते. खरोखर त्या आदरणीय व्यक्तीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आमच्या ज्योतिताई खरोखरच तुम्ही आलात त्यावर तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. एका मोठ्या ताईचा आशीर्वाद कसा असावा अनेक भावंडांना हे तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या 50 धावा झाल्यात विजयासाठी करायच्या आहेत. आतापर्यंत विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. जर युवा उमरोळी संघ जिंकला तर त्यांच्या गावचे उपसरपंच रजनीश पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस संघाला दिले गेलं आहे. इथे बाकी सातपाडी विरुद्ध 66 अजून बाकी आहेत. 1,15,000 व्ह्युअर्स व्हायला काय सुंदर मॅच रंगली गेली. हुक करायचा होता चेंडू. चेंडू पडल्यानंतर लेगाने मिनिटावर निघून जातोय. इथे पंच बाकी वाईट देत आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7 धावा. काय सुंदर आयोजन बघायला मिळालं. आनंद वाटते. पालघरमध्ये मोठं क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या जायचं दादोजी कोंडव हे मोठं स्टेडियम तुम्हाला बघायला मिळायचं. आणि सिंथेटिक ट्रॅक्स बनतील. सिंथेटिक ट्रॅक्स आपल्या मुंबईमध्ये बघितलं तर आपलं प्रियदर्शनी पार्क इथे सिंथेटिक्स म्हणजे जस्ट लाईक रबराचे ट्रॅक असतात त्याच्यावर तुम्हाला धावा लागते. आमचे जे संध्याकाळच्या स्वतः ॲथलीट प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडनं बघायला मिळतात. आम्ही स्वतः त्या सिंथेटिक ट्रॅक्सवर गेलो प्रॅक्टिस केलं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही 90च्या दशकामध्ये युनायटेड स्पोर्ट्स अकॅडमी हा जो क्लब असायचा ॲथलेटिकच्या माध्यमामध्ये डॉन बॉस्कोचे आमच्या आशिष टीचर जे आहेत आमचा अनिल जाधव नंतर पालघर कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी आमच्या युनायटेड स्पोर्ट्समध्ये खेळायचे आणि सतत 3 वर्ष आम्ही ठाणे जिल्हा ॲथलेटिक चॅम्पियनशिप मारलेली आहे. जो या गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो धनित राऊत. अतिशय सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळते. चला पालघर जिल्हा बजरंग दलाचे मुख्यजी दुबे साहेब यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. पालघर बजरंग दलाचे अध्यक्ष आहेत मुख्यजी दुबे साहेब. काय प्रेक्षक बघायला मिळतात हो. स्थानिक क्रिकेट संघ तो नवली बघायला मिळतो. या मैदानावर नवलीचा धबधबा पाहिला. आजच्या दिवसात तुम्ही बघितला अप्रतिम गोलंदाजी डावखेरा फिरकी अनेक फिरकीपटूची आठवण करून दिली आम्हाला ब्रिजेशनी. काना भरवडला आपण पाहिलाय. रवी घरतला पाहिलाय. सुरेश कंचाळकडला पाहिलाय. तेजपालचा एक वेगळा क्लास होता. असे अनेक गोलंदाज या मैदानावर लेग स्पिन लेफ्ट आर्म टाकताना आपण पाहिलेत. सरळ चेंडू जातोय ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर. पंच वाईट करतात. 25 मिनिटांमध्ये पंच टाकायचे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे.
25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आणि 25 मिनिटात 5 जर टाकून झाली नाही तर एक एक्स्ट्रा खेळाडू शेवटच्या षटकात सर्कलच्या आत येईल. पुन्हा धनीत आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. आहा काय सरळ चेंडू फ्लो केलाय. दॅट्स अ हुक शॉट तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लास पद्धतीने बघायला मिळेल, बुक स्टाईल पद्धतीने बघायला मिळेल. एका पायावर बॅलन्स केलं, संपूर्ण वजन खांद्यावर आणला आणि अफरातून तुम्हाला बघायला मिळेल. बघा ऍक्शन मध्ये आपण बघू शकतात. व्हॉट अ हुक शॉट. काय जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लास दर्जेदार. धावसंख्या 6 निवड धावसंख्या होते ती 13 धावा. धावसंख्या 4 निवडा. षटकार नाही, चौकार आहे हा. अतिशय मोठी मॅच. भार्गव पाटील 200 रुपयेचं बक्षीस लागतंय. विकी संख्या यांच्याकडे देखील या. ज्यांनी कॅच घेतलं त्यांनी यायचंय आणि लगेच तुम्हाला बक्षीस मिळेल. इकडे रोकडा व्यवहार आहे. ही बँकच अशी आहे ना, लगेच यायचं पैसे घ्यायचं. चेकची गरज लागत नाहीये किंवा ATM कार्डची गरज लागत नाहीये. कॅशमॅन आहे तिकडे. कॅशमॅन चौकार आहे. कॅच चौकार होता त्यांना देऊया. चौकार मारलाय. हा चौकार आहे. ओ त्याची कट घेऊन चेंडू थर्ड मॅचच्या रिझनला जातो. पोर्कचा चेंडू पडतो. चेंडूच्या पाठीमागे खेळ धावतोय. इथे सेक्रेशन होईल का. आणि इथे गुड फिल्डिंग बघायला मिळालं तुम्हाला. गुड स्टॉप. आणि तो खेळाडू तुम्हाला बघायला विश्वनाथ जाधव मोठा खेळाडू आहे. अनेक पर्व ज्यांनी गाजवलेत, अनेक क्रीडांगण ज्यांनी गाजवलेत. धावसंख्या त्याला 16. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने तुम्ही विचार कराल तर आज या संघाचं मी कौतुक करायला सांगेल. खरोखर पालघरचं क्रिकेट जर म्हटलं तर एक वेगळं पर्वणी तुम्हाला बघायला मिळेल. संपूर्ण देशामध्ये पालघरचा क्रिकेटरचा दबदबा तुम्हाला पाहायला मिळतोय. मग प्रीतम बारी म्हणा किंवा आमचा करण मोरे म्हणा, मोरे घराण्याचं मनापासून मी आभार मानेल की तुम्ही आम्हाला असंख्य चांगले क्रिकेटपटू दिले तिथे खेळताना. आहा सुपर पिस ऑफ बॅटिंग. काय सिन्सिअर क्रिकेट बघायला. हलक्यात ड्राईव्ह केलं, चेंडू गेला शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या होती ती 17 धावा. चला 26 ते 30 या कालामध्ये आपण यायचं आहे मॅच बघण्यासाठी. फायर पास्टलच्या मैदानावरती मॅच तुम्हाला बघायला मिळेल. शेवटच्या दिवशी तुम्हाला बाकी अमय दाते आणि चंदू शेट्टे हे देखील आमच्याबरोबर जोडताना तुम्हाला बघायला मिळतील. मॅचचा आनंद घ्या आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक करा. खूप मोठी स्पर्धा. ऑल इंडिया ओपनचे 8 संघ बुकच्या बुक झालेत. खूप मोठमोठे खेळाडू तिकडे तुम्हाला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने ऑल इंडिया ओपनचे आपले खेळाडू बघायला मिळतात. आणि मला आनंद वाटते की ऑल इंडिया ओपनमध्ये आमचे प्रीतम बारे खेळतात, तुम्हाला आमचे प्रज्योत अंबिरे खेळतात. हे जेव्हा पाहायला मिळतात, राकेश प्रभू नावाचा खेळाडू बघायला मिळतो, तेव्हा आमचा पालघरचा दर्जा, पालघरचा क्लास, पालघरचा क्रिकेट ह्याचं सर्व कौतुक करावं हे तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 17 धावा निघाल्यात. 50 धावा नॉर्मल स्कोर आहे. इथे तुम्हाला पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये रोखायचं होतं, विकेट काढत होतं. पण इथे जर बघितलं तर खूप चांगली फलंदाजी तुम्हाला करताना बघतात ते म्हणजे शिव आणि भार्गव. वाडा ब्युटिफुल बॅटिंग. काय सुंदर भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. 50 धावाचं आव्हान फक्त तुम्हाला दिलं गेलं. आणि आज पालघर वासियांचं जरी काही या गावाचं उत्सव असावं, क्रिकेटवर प्रेम करावं, आपल्या संसारामध्ये पत्नीवर करतो तशा पद्धतीचं प्रेम करा क्रिकेटपटू आम्हाला बघायला मिळत आहेत. तासन तास उभे राहून राहणारे, बसून नाहीये. 8-8 तास राहणारे ड्युटी करतात. ज्याप्रमाणे मिलिटरी मॅन आपल्या भारताची रक्षण करतात, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. बघूया गोलंदाज पाहायला मिळते तो विश्वनाथ जाधव. ओ इथे बघा चेंडूला सरळ ठेवलाय. सरळ चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. चेंडू सीमा पलीकडे जातो. 4 धावा. खाणखाणी चौकार. एका साईडला आवाज, एका साईडला जोश, एका साईडला होश आणि एका साईडला थोडंसं नर्वसनेस. शुभम नावाचं वादळ मैदानामध्ये सुसाट सुटलाय. ओ गुड बॉलिंग. ह्या खेळाडू कोठे मोडले. क्लीन बोल्ड झाले. मला यष्टीवर चेंडू आदळला गेला. विश्वनाथकडे क्लास आहे, विश्वनाथकडे दर्जाने, म्हणूनच तर या खेळाडूला ऑल इंडिया आयकॉनचा दर्जा दिला गेलाय. असंख्य स्पर्धा गाजवताना ग्रामीण भागातून खेळाडू आपल्या क्रिकेटच्या नावावर पुढे आला आणि क्रिकेटच्या नावावर पुढे येताना आज बाकी मोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आपण बघितलाय. विकेटची गरज होती कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्या. त्यानंतर बाकी पहिल्या चेंडूवर तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हर चौकार बघायला मिळालं आणि तिथे बाकी तुम्हाला विकेट घ्यायचं आहे. आता बाकी दबाव टाकायचा आहे, विकेट घ्यायला पाहिजे, चेंडू डॉट झाला पाहिजे, कारण एकंदरीत चांगली सुरुवात ही तुम्हाला बघायला मिळते. जय अंबे सातपाडे आपण बघितला. अप्रतिम खेळ त्या दिवशी पाहायला मिळाला. अष्टपैलू खेळ तुमच्याकडनं आणि कौतुक करीन माचचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, सुपर गोलंदाजी केली. मोहम्मदचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि आयोजकांचं खरोखरच या छत्रपती शिवछत्रपती राज्यामध्ये हिंदू हृदय समाज महाराष्ट्रामध्ये आनंद दिघेच्या ठाणे जिल्ह्याच्या नवीन विभाजन झालं पालघर जिल्ह्यामध्ये आपण शिवसेनेच्या ह्या
आमदार चषक बघत आहात आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचं नातं या मैदानाशी खूप आहे. आमच्या आदरणीय उत्तम गरी साहेब होते, त्यांच्या कालावधीत देखील अशा पद्धतीने शिवजींची जे मॅचेस व्हायच्या तेव्हाचं बक्षीस 7,000 5,000 असायचं, तेव्हा 4थं 3रं बक्षीस नसायचं आणि तेव्हा देखील जी स्पर्धा जशापैकी रंगायची रात्रीच्या रात्री असे प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळायचे. बोला पटेल साहेब. तुला विश्वनाथ जाधव पुन्हा गोलंदाजी करतोय. वाट बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू समजले गेले पण चेंडू पडल्याने ज्या पद्धतीने कट झाला, अप्रतिम गोलंदाजी. एक अतिशय मोठा अष्टपैलू खेळाडू आपण बघत आहात. काय एन्जॉय करतात यंगस्टार लोक बघायला मिळतात. हे सर्व बिरवाडीचे सपोर्टर्स पाहायला मिळतात. बिरवाडीचे क्रिकेटर तुम्हाला बघायला मिळतात. मोठ्या संख्येने उपस्थित झालेत बिरवाडीचे सपोर्टर्स. पुन्हा विश्वनाथ आपल्या षटकाराला पुढचा चेंडू आणि पवन केणी सारखा मोठा आयकॉन तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो हो, काय धगधगती आग तुम्हाला बघायला मिळते. आपण नुकत्याच आतंकवादी भारताने हमले केले. पवन केणी कृपया या ना आमच्या मंचावरती या. आदरणीय पवन केणी या. जोरदार टाळ्या. आणि प्रथमेश ठाकरे साहेब तुम्ही देखील या. दोन्ही आयकॉन या प्लीज, या ना या. पालघर वासी तुमच्यासाठी टपलेत. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत प्रथमेशसाठी आणि पवन केणीसाठी. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. पालघरमध्ये आल्यानंतर आज बाकी तुमचं काम बघताना असंख्य लोकांचे मोबाईलचे चित्रीकरण तुमच्यासाठी केले जातील. या त्यांचं यशस्वी आपण स्वागत करायचं आहे. ज्योतिताई हे ऑल इंडिया क्रिकेट गाजवणारे खेळाडू आहेत. एका साईडला पवन केणी नावाचं वादळ आणि एका साईडला प्रथमेश ठाकरे नावाचं काम तुम्हाला बघायला मिळतात. दोन्ही यंगस्टार बघायला मिळतात. सर्वप्रथम तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचं ह्या शिवसेना युवासेना आमदार चषकामध्ये तुझं मनापासून आम्ही पालघर स्वागत करतोय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू. काय गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाला. इथे झेल सुटला गेला. अजून देखील काय करणार कारण तुमच्याकडे कमी बॅक बॅलन्स आहे. इथे बाकी विकेट घ्यायचे आहे. पण ज्या पद्धतीने विश्वनाथनी कमबॅक केलं, पहिला चेंडू 4 धावा गेल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं आणि इथे बाकी आता धावसंख्या होते ती 28 धावा. आमचे कुमार माळी इथे बाहेरची उबदार शाल देऊन बाकी स्वागत करतात. खरोखर जोरदार टाळ्या असायला पाहिजे. ज्या प्रेक्षकांसाठी आणि ज्या खेळाडूंसाठी लोक आतुरतेने वाट बघत होते ते खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला प्रथमेश ठाकरे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही पवन केण्यांना बघत आहात. एक दोघंही दर्जेदार खेळाडू आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये त्यांचा टेनिस क्रिकेट डंका बघायला मिळतोय. ते हे खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळतात. तारे जमीन पे असं म्हणतात ना तशा पद्धतीने कहते. आणि म्हटलं गेलं ना की पापा कहते मेरा बेटा नाम कमाएगा, तसं या पोरांनी बापा वडिलांचं नाव देखील केलं. आणि जोरदार टाळ्या दोघांसाठी व्हायला पाहिजेत. पालघरवासी तुमच्या प्रेमामध्ये पडले. प्रत्येकाच्या मनात आय लव्ह यू प्रथमेश आणि माझा आहेस तू ठाकरे असं म्हटलं जाते. पवन केणी बघा आणि दर्जेदार खेळ त्यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो धनित राऊत. 2 षटकं झाली आणि फलक धावसंख्या झाली ती 28 धावा. 50 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या. इथून बाकी तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर बाकी उमरोळी संघाला विकेट आणि डॉट चेंडू टाकावे लागतील. उमरोळीच्या कोणत्याच फलंदाजाची बॅटिंग झाली नाहीये. आयकॉन खेळ त्यांनीच फक्त बॅटिंग केली. सुरुवातीला बघितलं जबरदस्त बॅटिंग तुम्हाला केतन मात्रेकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर बघितलं ते म्हणजे तुम्हाला बघितलं विश्वनाथ जाधव. बाकी उमरोळीच्या प्रॉपर एक काही खेळाडू बॅटिंग आज करतात जो त्यांच्याकडे क्लास होता, दर्जा होता. पुन्हा धनित सरळ चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझनचा खेळाडू येईपर्यंत थ्रो करेपर्यंत दुसरी धाव बघायला मिळेल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. अशा धावा तुम्हाला चोरून घ्यायच्या असतात. इथे जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं हे तुम्ही बघितलं पहिल्या सत्रात पवनसूत नवलीकडनं तुम्हाला बघायला मिळालं. करण मोरे म्हणा, तुषार मोरे म्हणा, ही जी मंडळी जेव्हा मैदानामध्ये असते ना तेव्हा तुम्हाला अशा धावा बघायला मिळतात. एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन त्यांच्याकडे आपण नेहमीच बघितलं. लेदर क्रिकेटच्या पर्वणीमध्ये देखील शतकं मारताना या खेळाडू आपण पाहिल्यात आणि ही खेळाडू ते बघायला मिळतात. बघा इंजोर्ड झाल्यानंतर देखील की हा आमचा विरोधक नाही आहे. इथे बाकी बघितलंय. चला पाणी घेऊन जायचं प्लीज, लगेच जायचं 12 खेळणे. अशा वेळेस विचारायची गरज नाहीये. चला पाठवा ना पाणी प्लीज. तिकडे लागलंय का खेळाडूला पाणी पाठवा. इकडचा 12 खेळ कोणी जाऊ शकतो, डकआउट म्हणून जाऊ शकत नाहीये. काय दर्जेदार स्पर्धा केली गेली. खूप सुंदर माहिती आज आम्हाला आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार कणकडे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं स्टेडियम तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखर नवीन जिल्हा झाला की अनेक गोष्टी आपल्याला मिळत असतात सरकार मान्यतेकडनं. आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं 1 ते 2 वर्ष ते स्टेडियम बनायला लागतील कारण खूप मोठं स्टेडियम ते बघायला मिळेल. आणि जिल्ह्याचं क्रीडाधिकारीकडनं तुम्हाला स्टेडियम बघायला मिळते.
चला अतिशय दर्जेदार मोठमोठे खेळाडू आज बाकी आम्हाला पालघरच्या धर्तीवर आर्यनच्या क्रीडांगणावर बघायला मिळतात. खूप चांगलं आयोजन नियोजन इथे पाहायला मिळालं आणि भरभरून लोकांनी देखील प्रेम केलं. तसंच प्रेम तुम्ही 26 ते 30 या कालावधीत होणाऱ्या फायर पास्टरच्या मैदानामध्ये आदरणीय विदुरजी पाटील साहेब आणि आदरजी गणेशजी घरत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती स्पर्धा होते. पहिलं बक्षीस 2 लाख, दुसरं 1 लाख, तिसरं 25 आणि 25. शेवटच्या दिवशी चंदू शेट्टे हे देखील तुम्हाला पाहायला मिळते. इथे सरळ चेंडू जातो ड्राईव्ह डीप मिडॉनच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या पोहोचते ती 31, 31 धावा. पहिला संघ आपण स्पर्धेत पाहिला जो संपूर्ण ऑलडाऊन झाला आणि तो संघ बघितला तो उमरोळी. कागदावर जर पाहिलं तर 11च्या 11 फलंदाज म्हणून ज्यांनी काम केलंय, पण आज बाकी बघितलं त्यांच्यावर भावी झाला तो तुमचा संघ पाहायला मिळाला तो आपल्याला जय अंबे सातपाटी. डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय भार्गवकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. एक दर्जेदार खेळाने असंख्य मॅचेस आपल्या एकट्याच्या बळावर जिंकवण्याचं काम देखील केलंय. चांगल्या स्थितीमध्ये 50 धावा विजयासाठी काय तिसरं षटक मार्गाचे 31 धावा 80% वेटेज आहे सातपाटीकडे गेलेत. पुन्हा धनित त्यात लई नाही मिळाली. ज्या अगोदरच्या 2 मॅचमध्ये धनितकडे जी गोलंदाजी आपण पाहिली होती त्या पद्धतीची धारदार गोलंदाजी धनितकडे पाहायला नाही मिळाली. ओ गुड बॉलिंग ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जातोय, कट करायचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळाला. ऑफ साईडला तुम्ही फिल्डिंगचा विचार केला थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. ऑफ साईडला हे सिच्युएशन तुम्हाला बघायला मिळतात. काय प्रेक्षक बघायला मिळतात. पालघर म्हटलं की क्रिकेट वेडा गाव, क्रिकेट प्रेमी गाव तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी विश्वनाथ फील्ड एंट्रोखेवरती 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. पण विश्वनाथ जरी तुम्ही पराभूत झाला तरी तुमच्याकडे जो आम्ही क्रिकेटचा खेळ पाहिला तुम्ही मारेला 1 चौकाला बघायला मिळते. 15 मिनिटं झाली आणि तिसरं षटक सुरू आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायची असतात. मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला टीव्ही, बेस्ट बॅटरला सायकल, बेस्ट बॉलरला सायकल, कशा पद्धतीचे एक दर्जेदार पारितोषिक दिले गेलेत. ओ अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय. इथे बाकी पाहायला मिळतोय सरळ चेंडू जातोय, अप्रतिम झेल घेतला गेलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक बघायला मिळाला तो केतन मात्रे. ह्या खेळाडूचं काय म्हणावं हो. 32 कॅरेटच्या सोनारा मैदानामध्ये चमकणारा, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या पद्धतीने काम करणारा आणि बायकर मॅन म्हणून त्याला बघितलं म्हणे. त्याच्या घरामध्ये जागा नसेल बाईक ठेवायला अशा पद्धतीच्या बाईक त्याने आतापर्यंत घेतल्यात. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. केतन मात्रेसाठी जोरदार टाळ्या मारायला पाहिजेत. ज्या खेळाडू प्रत्येकाची मनं जिंकलीत. ओ चला उत्तमजी घरत साहेब प्लीज, खरोखरच आदरणीय उत्तमजी आणि आमच्या ज्योतिताई मानाचा मुद्दा तुम्हाला उत्तमजी खरं तुम्ही भेटलात. जुन्या आठवणीला उजाळा बघायला मिळाल्या. 5 वर्षाच्या स्पर्धा, 3 याच्या स्पर्धा, तुमच्या क्रिकेटच्या खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद. हे वेळ हे प्रेम तुम्ही दिलं आमच्या संघटनेवर आणि ज्योतिताई तुमचं देखील मनापासून धन्यवाद. या लहान मुलावर बाळावर आणि कट्टर शिवसैनिक कसे असावे तुमच्याकडून बघितलं आणि आपण आमदार चषक करतो इथे तुम्ही वेळात वेळ करून आलात. खरं तर तुमच्याकडे मोठमोठे कार्यक्रम आहेत. डहाणूखाड्यापर्यंत गेला तशा मोठे कार्यक्रम तुमच्याकडे गेलेत आणि खरं येणाऱ्या काळामध्ये तिरंगा रॅली आपण काढतोय ते देखील एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहेत. असंच प्रेम आमच्या प्रत्येक भावंडावर, प्रत्येक शिवसैनिक तुमच्याकडे मागू द्या. असंख्य कामं मागे 10 वर्षापासून एकत्र केलेत आम्ही. अनेक व्यासपीठावर पुण्याच्या बघूया गोलंदाजी धावरे खेळ पाहायला मिळेल का. इथे बाकी लागले ते कदाचित मोठा गडी तंबूत परतताना बघायला मिळाला असता. इथे बाकी 3 षटकं संपली आणि 3 षटकांना फरक धावसंख्या लागली ती 33 आणि 3 षटकं टाकण्यासाठी 17 मिनिटं गेलीत. 8 षटकामध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. त्या डीजे घ्या. पुन्हा एकदा मनोरंजनाचं काम करूया, आपण खेचूया. तुम्ही ऐकलं एखाद्या खेळाडूला एन्करेज करायचं असेल, जर मॅचमध्ये करू तयारी
पुन्हा जिंकूया आणि पुन्हा खेळूया. बघूया आता बाकी बघायला मिळतो केतन मात्रे नावाचा ब्रँड फलंदाज ब्रँड गोलंदाज तुम्ही पाहिलाय, ज्या खेळावर भरभरून क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण गावाने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर जो प्रेमात पडलाय तो खेळ तुम्हाला बघायला मिळतो. नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहताय केतन मात्रे नव्यानं दाखल झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि तोच गोलंदाज आपण पाहताय. लाखो दिलों की धडकन केतन मात्रे ऑन दी बॉलिंग मार्क. पुन्हा शपापाशा पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू चांगल्यापणे खेळून काढला. चेंडू जातो गलीच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आता एकेरी दोन धावा जरी काढल्यात ना तर तुम्ही सामना इथे तुम्हाला चेंडू निर्धावत टाकावे लागतील आणि गडीबट टाकावे लागतील. कारण एका साईड विचार केला 3.1 चेंडू टाकून जाईल आणि 34 म्हणजे इथून फक्त तुम्हाला 17 चेंडू 16 धावाची आवश्यकता आहे. काय जबरदस्त खेळ शिरगावच्या संघाने केलाय. हो सातपाडी बघा शिरगाव नंतर आहे सातपाडी झाले. अप्रतिम गोलंदाजीचं सुपर बघायला 5वा आणि 6वा षटक बघायला मिळालं. ओ रायझिंग डिलेवारी थोडे अचंबित झाल्यावर पण हलक्यात खेळून काढ. चेंडू जातो शॉर्ट कव्हरच्या रिझनला. इथे बाकी डीप कव्हरचा खेळाडू फील्ड करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि या एका धावाने अशी धावसंख्या होते. बघा कशा चेंडू रायझिंग झाला. पाऊस सुपर पिस ऑफ बॉलिंग. काय क्वालिटी बघायला मिळते. मोठे खेळ होतो. दर्जा का केला एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत पोहोचताना त्यांच्याकडे असलेल्या खेळाचं एवढं मोठं खेळ बघायला मिळतो म्हणून मोठे पोहोचलेत. पुन्हा केतन मार्गस्थ होते. समोर फलंदाज बघायला मिळतो विघ्नेश. मोठा फटका खेळले. बघूया झेर होती की पाहायचं आणि इथे बाकी गाडी बाद. मोठा गाडी तंबूत पकडलाय. गरज होती इथे विकेटची कारण मॅच मध्ये कमबॅक करायचं. विकेट आणि डॉट सोडण्याचा पर्याय नाही आहे आणि मोठा गाडी तंबूत पडतोय आणि बाद झालाय तो बाकी विघ्नेश साखळकर नावाचा आयकॉन खेळाडू. जसविंदर सिंग याचा वरचा खर्चा लागतो जसा माझ्या आनंद शिंदेचा आवाज वरचा लागतो तसा जसविंदरचा आवाज बघायला मिळाला. डीजे वर 200 रुपये तो यश तुमच्याकडे दिले जाते. डीजे खरोखरच ज्या आवाजाने सुखविंदर सिंग बघितलंय कशा पद्धतीनं यस आमच्या विकी संख्या यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक. ओके सर थँक्यू. यस तुम्ही पूर्णविराम दिलं होतं आता बाकी स्वल्पविराम सोडलाय प्रश्नचिन्ह मिटलाय आणि आता उत्तर बघायला मिळेल. काय आयोजन केलंय कुमार माळीचं. स्वप्न पार्टीमध्ये पाहायचं आणि ते पूर्ण करायचं आणि त्याची अँटॉर टीमचं किती साथ तुम्हाला बघायला मिळते. नवी बॅटर मैदानामध्ये आलाय तो प्रत्येक याने देखील चांगली छाप सोडला. अगोदरच्या सामन्यावर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी साफ केलं. सातपाटीमध्ये 64 टीम आहे त्यातले हे अनमोल रत्न तुम्हाला बघायला मिळतात. काय सुंदर आयोजन बघायला मिळते अफलातून आणि रसिक मायबाप प्रेक्षक तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही दिलेली साथ. ओ काय बॉलिंग बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. का म्हटलं जाते टेनिस क्रिकेटचा राजा हे आज तुम्हाला दाखवून दिलाय. ना फक्त बॅटर आहे ना फक्त बॉलर आहे तर टेनिस क्रिकेट मधला रात्रीच्या राऊंडात चमकणार. बघा कशा पहिले ऍक्शनवर चेंडू पडल्यानंतर कसं कट होतोय. सुपर पिच ऑफ बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश झोतामध्ये आपण बघत आहात युवा सेना आयोजित आमदार चषक बघत आहात. 14 चेंडू 15 धावा. इथे विकेट आहे इथे आउट आहे कारण इथे तुम्हाला घ्यायचं मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे का क्रिकेट आहे आणि तुम्हाला म्हटलं असे विकेट दिले जातात. भल्या भल्या स्पर्धेमध्ये असे विकेट घेताना तुम्ही का म्हणून तुम्ही ही तुमची भिंत सोडून गेले. लक्ष्मण रेषा तुम्हाला आखून सोडायची नाही आहे आणि इथे बाकी क्रिकेट म्हणतात आणि ह्याला म्हणतात क्रिकेटचं नॉट स्पोर्ट्समॅनची गरज नाही का तुम्हाला विकेटच घ्यायचं आहे. इथे धावा बघायला पाहिजे. नो आर्ग्युमेंट. पंचाचा डिसिजन हा फायनल आहे आणि विकेट आहे इकडे आउट दिला गेला. ऍक्शनचं पण नाही आहे आउट दिला गेला. यस वेल डिसिजन अंपायर. खरोखरच जबरदस्त टाळ्या असायला पाहिजे. विकेट मिळण्याच्या माणसाने काय करायला पाहिजे कारण केतन मात्रे म्हटला की अकबराच्या दरबारातला बिरबल जसा चमकला तर क्रिकेटच्या पट्टांगणावर चमकणारा माणूस बघायला. विकेट मध्ये युक्ती कशी वापरायची ते बघायला मिळते आणि जर क्रिकेट म्हटलं की माइंड गेम कसं बघायला मिळते तुम्हाला बघायला मिळते. गरज होती विकेटची चेंडू डॉट टाकण्याची. इथे बाद झाला तो खेळाडू
भार्गव. गावामध्ये विठोबा रखमाईचं मंदिर आहे आणि उमळीला भेटलेला विठ्ठल म्हणजे हा तुम्हाला केतन माते नावाचा आयकॉन खेळाडू बघायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या असून द्या, जोरदार टाळ्या. खरोखरच या क्रिकेटवीराने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ नव्हतं, जगा पलीकडे जाऊन हे खेळाडू खेळून येत आहेत आणि खऱ्यावर नवीन बॅटर आता बघायला मिळते. तो जतीन आहे. जतीनकडे खूप चांगला क्लास आहे, दर्जा आहे फलंदाजी करण्याची. इक्वेशन जर तुम्ही पाहिलं बघा कशा धावबाद केला. यस यस दॅट्स इट, रन आउट. सुपर पीस ऑफ टॅलेंट तुम्हाला बघायला मिळाला. हल्ली नाही देत, कोणाला वॉर्निंग देत नाही आहे, मंकड विकेट दिलं जाते. क्रिकेट म्हणजे नियमावली बदलल्या गेल्यात. पुन्हा केतन मात्र गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो जतीन. प्रतीक आहा, चला एक्स्ट्रा खेळू मध्ये येऊ नका प्लीज प्लीज. कोणत्याच खेळून यायचं नाही मध्ये, अगोदर सांगतोय बघा. नो बडीज देअर, नो बडीज देअर बघा. मग कमिटीचे नियम लागून देऊ नका, आम्हाला ती पेनल्टी देता यायची नाही. कोणत्याच खेळून मध्ये यायचं नाहीये. पंच सांगा त्यांना. आयोजकाचा नियम आहे की कोणत्याच खेळून डायरेक्ट मध्ये यायचं नाहीये. बघा पॅनलाइज आहे, कृपया करणं ऐका हा नियम. सातपाटी संघ मध्ये कोणत्याच खेळून यायचंय, मग 3 धावाची पेनल्टी असते. पंच बघा डिसिजन सांगा त्यांना बाहेर काढा. अजून आहे भाई तो. अरे पंच काय डिस्कस करत होते, इज्जत आहे पंचाची. मग एकदा आऊट दिला डिसिजन आऊट सब गावटा आऊट सांगायचं. मोबाईल दाखवतो असे पण देतात का, असे अंपायर करतात का. एक मिनिट सांगितलं. बघा आतापर्यंत या स्पर्धेला कुठलाच गालबोट लागलेला नाहीये. शिस्तबद्ध पद्धतीने 5वा दिवस पार पडतोय. अत्यंत क्राऊड या मैदानात दोन्ही संघांचा खेळ बघण्यासाठी. सातपाटी संघाला विनंती असेल की गालबोट लागेल असं कुठलंही काम करू नका, कारण की आजपर्यंत कुठलाही मैदानात दोन्ही खेळाडू दुसरा कुठलाही खेळाडू मैदानात आलेला नाहीये. कृपया सहकार्याची अपेक्षा. पंच दोन्ही तटस्थ आहेत. पालिकेचे नगरसेवक आहेत विद्यमान अक्षय संख्या आगमोरे या साहेब आणि आमच्या बाबुळी साहेबचे सुपुत्र हे देखील मॅचचा आनंद घेतात. तुझ्या वडिलांचं क्रिकेट आम्ही बघितलंय, काय क्रिकेट खेळायचंय, पण तेव्हा युट्यूब नव्हत्या. चला कोणत्याच खेळाडू मध्ये यायचं नाही. कोणत्याच खेळाडू काही दाखवू नका. पंच तुम्ही तुमचा क्लास दाखवा, तुम्ही तुमचा ऑर्डर दाखवा की दिस इज आउट, मी आउट दिलाय, आउट आहे दाखवा. चला जाऊया. मॅच अजून देखील सोपी आहे. 14 चेंडू 15 धावा, पण इथून देखील डॉट चेंडू पडेल बाकी मॅच. पण प्रत्येक सारखा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 13 चेंडू. ओ गुड बॉलिंग, काय जोरदार पीस बॉलिंग बघायला मिळते. का म्हणा आयकॉन खेळाडू आणलं गेलं. विश्वनाथ जाधव आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तशा पहिले केतन माते नावाचा गोलंदाज करतोय. बघा अत्तेज राऊत याने देखील या स्पर्धेचं कौतुक केलंय. शेवटचा चेंडू बाकी असेल. यस शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. आता जर सिच्युएशन बघितलं धावसंख्या 13 चेंडू 15 धावा. काय षटक हाताळलाय. ओ हो हो काय गोलंदाजी बघायला मिळते. धगधगत्या आगीने ज्या पद्धतीने राफेलने काम केलं आपल्या अतिरेक्याचा खात्मा करण्याचे, तशा पद्धतीने वेगवान गोलंदाजी करताना जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी असायला पाहिजे. का आयकॉन खेळू आणलं गेलं. प्रेक्षकाचं मन जिंकताना पालघरमध्ये नाव कमावताना केतन मातेने बाकी टर्निंग पॉईंट होईल का बघूया. इथं बाकी 4 षटकं झाले. 4 षटकं धावसंख्या झाली ती 35, म्हणजे 12 चेंडू हवे आहेत आणि तुला 15 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. पण प्रत्येक सारखा बॅटर जिथपर्यंत मैदान तिथे धाव तुम्हाला बघतील. चला वेळ दडवू नका.
आणि आतापर्यंत 3000 लोक ही लाईव्ह मॅच बघतायत. ओके सर, डकआउटचे खेळाडू पुढे मध्ये आहेत, थोडे मागे जा. बॉलर्स नेम बॉलर जयेश पाटील नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यक. काय सुंदर जबरदस्त बॉलिंग केली. किती धावा दिल्या त्या षटकामध्ये? फक्त 2च धावा केतन मात्रेने दिल्यात. काय सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघितलेला आहे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आपण पाहत आहात. चला 12 चेंडू आणि 15 धावांचा गोलंदाज तुम्हाला बघता. गुरु म्हणजे गौतम आहे. क्लास आहे. चला मॅच चालू करा. खूप डिले होते सामना. बोथ टीम दोन्ही संघ. चला बॅटर या. फिल्डर प्लीज काम करा. चला प्लीज. 12 चेंडू 15 धावा बघायचे आहेत. काय 50 धावा काढताना काय सळसळटी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळालाय. क्लास दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपण उमरोळीच्या संघाला बघितलंय. असं वाटलं होतं की 50 धावा या इझी पार 2 षटकामध्ये धावा निघाल्या होत्या, पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकात कमबॅक झालाय. 12 चेंडू 15 धावा. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो गौतम. गोरू नावाने ओळखला जातोय. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. इथे बाकी पंच दिस व्हाईट बॉल म्हणून घोषित करतात. चला पुन्हा झेलून का. ओ ओ व्हॉट अ ट्राय. जबरदस्त प्रयत्न करताना बघितलं होतं. आणि हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला तो प्रणय पाटील. काय सुपर प्रयत्न केला. व्हॉट ऑफर्ड. कव्हरच्या रिझनला झेलोचा पाठमोर झाले. अप्रतिम ट्राय केली गेली. 2 धावा निघाल्या झाल्या आणि धावसंख्या 2 निवडून होते ती आता 38. 11 चेंडू आणि 12 धावा. काय मॅच बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच 50 धावाची, पण इथे बाकी संपूर्ण वॅटेज तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार स्पर्धा, एक दर्जेदार क्लास. ना हारेंगे हम ना जीतेंगे तुम अशा पैसे म्हणावं लागलं. असं म्हटलं ना, ईट का जवाब पत्थर से दिया जाता है, दूध का दूध पानी का पानी. तशा पद्धतीचे मॅच तुम्हाला बघायला मिळते. हम भी किसी से कम नहीं है. तो क्रिकेट का खेल है, इसके साथ जीतेंगे वो खेलेंगे. पण जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. केतन मॅचने ट्विस्ट निर्माण केलं. 2 धावा दिल्याने इन मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळते. जिथे मॅच एकाच वेळेला झुकली होती सातपाडी संघाकडे, पण केतन मात्रेच्या षटकाने बाकी मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण केलाय. पुन्हा गौतम गोलंदाजी करतो. राईट अमोर विकेट मारा. ओ इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा निघून जातो. शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. दुसरी धाव पाहायला मिळेल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते सातपाडीचे खेळाडूकडनं. या 2 धावांनी विचार केला धावसंख्या होते ती 40 धावा. अजून देखील 10 धावाची आवश्यकता विजयासाठी. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतात. युवा सेना आयोजित आमदार चषक 4 चांगले लागले या स्पर्धेला. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं नामांकन केलं गेलं आणि नुकतंच आतिश राऊत सरावलीकडनं तुम्हाला स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. खूप सुंदर आयोजन, खूप चांगला लाईट फ्लड इफेक्ट आणि येणारा प्रत्येक खेळाडूचा रिस्पेक्ट आणि प्रेक्षकांची जी गर्दी बघितली चोहो बाजूने कॅमेऱ्यामध्ये येईल की नाही सांगता येत नाहीये. एखादा ऑर्केस्ट्रा असावा, एखादा मोठा तमाशाचा फड असावा आणि एखादा कुंभमेळ्याचे असाव्यात. अशा पद्धतीचा क्रिकेटचा कुंभमेळा ह्या पालघरमध्ये आपण मागील 15 दिवसापासून बघत आहात. समोरचे जे मुलं उभे आहेत खाली बसा ना प्लीज प्लीज. तुमच्याकडे स्कोरर दिसत नाही. हां यस थँक्यू. काय गुणीबाळ आहे तो. आपण आता तुम्ही पण बसा ना.
दादा थँक्यू. किती गुणीबाळ पालघरमध्ये आदर्श व्यक्तिमत्वाचं दिलदार व्यक्तिमत्वाचं गाव म्हणजे माझं पालघर शहर हे तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा शिवराज जाऊया. गौतम गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळले. तिथे चेंडू जातोय सरळ डीप लॉंगॉनच्या रिजनला. थोडीशी फ्लम्बिंग इकडे पुन्हा एकदा होते आणि पुन्हा 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. या 2-2 धावा बाकी तुम्ही विजयापासून दूर जातील. केतन मात्रेंनी मोमेंटम तयार केलं. एक संधी तुम्हाला निर्माण करून दिली. पण त्यानंतर आलेल्या गोलंदाजांच्या संधीचा फायदा घेतला. का क्लेवर बॅटिंग करताना सातपाटीचे खेळाडू बघतात. मोठा फटका मारत नाहीये. जेंटलमॅन क्रिकेट एकेरीच वेळ धावा काढतात का त्यांना फक्त बॉल टू बॉल रन्स हवाय. आता इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर 9 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेसच्या माध्यमाने खेळायचं. प्रत्येकाचं लक्ष प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं या सामन्याच्या पर्यंत लागलं गेलंय. आर्यन क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा सामने खेळले जातात तसेच प्रेक्षक बघायला मिळतात. आज उत्तमजी घरत आमचे परम मित्र आम्हाला भेटले आणि 1989-88 काळाच्या गोष्टी आम्हाला अनेक बघायला मिळाला. तो काळ, तो दर्जा, तो हिमालय चेंडू. मोठा फटका खेळले. तिथे बाकी चेंडू जाईल का पाहायचं आणि इथे बाकी बघता बघता चेंडू जातो सीमा पलीकडे. डीप मिडविकेट डोक्यावरनं 6 धावा. ना इथे ना तिथे, जिथे मिळतात 6 धावा तिथे. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. मनीष नावाचं वादळ फोटा येते. असं म्हणतात ना सागराला जेव्हा भरती येते तेव्हा मनीष बाहेर निघतो आणि समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारतो. जतीन आहेत आमचे 12वे प्लेयर. नावच माहिती नाहीत. 200 रुपये विक्की संख्या यांच्या आकडना या षटकावर दिले जातात. यहाँ सिर्फ कैश का जमाना है. ना ईटीम है ना चेक है. यहाँ पे कैश ही कैश चलता है. अशा स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. धाव संख्या झाल्यात त्या आता बाकी 48. आता फक्त 2 धावाची आवश्यकता. मोमेंटम तयार केलं होतं. फक्त 2च धावा दिल्या होत्या केतन मात्र या गोलंदाजाने फलंदाजाने. पण त्यानंतर तुम्ही विचार केला तर बाकी कोणत्याच गोलंदाजाचा त्याचा उपयोग करता आला नाही. संधीचा फायदा उठवायचा असतो तो उठवता आला नाहीये. पहिल्या सत्रात आपण बघितलं पवन सूद नवलीने दिमागदार प्रवेश केला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं तो म्हणजे सनराइज पालघरने. आणि इथे बघूया सातपाटी आता मोमेंटम वरती आहे. खरोखर जय अंबे सातपाटी हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 2 धावाची आवश्यकता. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू जात आहे. पंच सांगतात दिस इज अ वाईड बॉल. इथे स्कोर लेवल होत आहे. मॅच संपेपर्यंत कोणीही मैदानात येऊ नका. संपूर्ण मॅच जेव्हा डिक्लेअर झाली की विजयी झाला तेव्हा 1 धावाची आवश्यकता. आता फक्त औपचारिकता होतलाय आणि ज्या जय अंबे सातपाटी संघाने आज उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करून दाखवली तिथेच तुम्ही मॅच मध्ये टर्निंग पॉईंट करा. शेवटचे 3 षटकामध्ये तुम्ही धावा दिल्या नाहीत तिथे बाकी तुम्हाला विजय संपादन बघायला मिळते. वाट आ क्रिकेट. ज्या पालघरने नाव केले क्रिकेटचं सर्वप्रथम आनंद पटेल नावाच्या गृहस्थानी एंट्री टाकली. आर्के ट्रॉफीला आम्ही सेमीफायनल हरलो. नंतर बाकी दांडी संघाने एंट्री केली सुप्रीमला. आम्ही फायनलला हरलो आणि आता अनेक खेळाडू आमच्या ISPL खेळताना सुप्रीम खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीने गडी बाद झालाय. विकेट गेला. इथे गडी बाद झाला. 7 चेंडू 1 धावाची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट. अवस्थित साहेब बाकी बाईकची रॅलिंगची मजा घेत आहेत. पुन्हा आमच्याकडे येतील बक्षिसे देतील याची शंकाच नाही. कोण एकच पाहिजे. 7 चेंडू 1 धावा पाहिजे. चला न्यू बॅटर डॉटवर लावा ना. चला 1 विकेट जर तुम्ही काढलं तर आमच्या मंगेश अवस्थी साहेब आता विकेट काढली तर 500 रुपये मिळतील. बघा बक्षिसांचं वर्षाव कसं करावं हे तुम्हाला बघायला मिळते. पालघरमध्ये एवढे धनी लोक आहेत की लोकांवर प्रेम करतात. आयुष्यात आपण संसारावर प्रेम करतो. पालघरचे आमचे हे अवस्थी साहेब हे बाकी क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व बघायला मिळतात. हा या चेंडूवर विकेट का तर 500 रुपयाचं. बघा अजून काय हवं आहे हो. असं म्हणतात ना बुडणाऱ्याला ताराचा आधार तसं तुम्हाला बघायला मिळतात. पण अप्रतिम खेळ तुम्हाला बघायला मिळाला. सातपाटी संघाचं जेवढं कौतुक करावं लागेल. उमळी संघाच्या फलंदाजाने हेराखेरी केली. खरोखर हेराखेरी केली. मोमेंटम तयार केला. गोलंदाजाने थोडी हेराखेरी केली. डायरेक्ट हिट झालाय. थर्ड अंपायर यायचं आहे. बघा डायरेक्ट हिट केलं. धनीतकडे डायरेक्ट हिट तुम्हाला बघायला मिळाला. जबरदस्त मॅच काय बघायला मिळाला. 50 धावा झाल्या असताना रोखलं गेलं. खरोखर तुमच्या त्या गोलंदाजाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. मोहम्मदचं ज्या पहिले गोलंदाजी हाताळली अक्षरशः लगाम लावला फलंदाजीला. विकेटवर विकेट तुम्हाला बघायला मिळालं. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतात. खूप आयोजन लोकांनी भरभरून कौतुक केलं आणि पंचकृषीमध्ये जे मागतात ते आम्हाला व्हॉट्सअपवर निरोप पाठवतात. तशीच स्पर्धा तुम्हाला एकदा बघायला मिळते.
दिस इज आउट विकेट आहे. डायरेक्ट हेड धनीचा बघायला मिळाला आणि विकेट जातोय. पण हा रनआउटचा विकेट आहे. अवस्थी साहेब रनआउटचा विकेट झालाय. 500 देणार का त्या खेळाडूला? रनआउट का डायरेक्ट हिट? तसं नाही, विकेट पाहिजे तुम्हाला. धाव बघा नियमावर हात ठेवून आहेत ते. ATM खडखडाट का झालाय आता कळलं. 35,000 रुपये आणले त्याने वाटण्यासाठी. नका नका, तुम्ही दिलदार व्यक्तिमत्व आहेत. एक जरा खुर्ची द्या आमच्या साहेबांना प्लीज. व्हॉलेंटियर नाही, आमचे युवा सैनिक. एक खुर्ची द्या साहेबांना बसायला. एवढं मोठं बक्षीस रात्रभर राहणार आहेत हो. असंख्य बक्षीस देतील. आयकॉन खेळ वेगळ्या प्रकारचे बक्षीस लावणार आहेत. येतील साहेब, बाबूराव पोहोचवतो आम्ही तुमच्यापर्यंत. कारण असे आदरणीय व्यक्तिमत्व, असे क्रिकेटचे दर्दी आम्हाला हवं आहेत. कारण रात्रभर अनेक षटकार, अनेक चौकार, हॅट्रिक तुम्हाला बघायला मिळेल. आणि यानंतर बाकी आमच्या टर्म मास्टर युसुफ सय्यद आणि उत्कर्षांचा, तेव्हा तुम्हाला हे आमचे मंगेश अवस्थी साहेब भेटतील. मग ते अनेक बक्षीस तुम्हाला लावायचे असेल, तुम्हाला लावायचे आहेत. आणि कसे काढवायचे हे तुम्हाला देखील कळायला पाहिजे. चला न्यू बॅटर विकेट घेतलेला 500 रुपये पुन्हा एकदा मंगेश अवस्थी साहेबांकडनं. ओव्हर संपली, आता विषय संपला. बघा त्याच चेंडूवर दिलं गेलं होतं. बघा किती सुंदर ग्रामटिकल वाक्य आहे त्यांच्याकडनं. ओव्हर संपली, विषय संपला. यास नो डाऊट. सला ते सला तत्पुरुष समाज आणि वाक्य पूर्ण करणं शब्दाला क्रियापद म्हणतात. त्यांच्या अवस्थी साहेब आहेत. व्हॉट अ प्राऊडफुल. किती अभिमान असायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांचा. नेल्सन मंडेला जेव्हा भारतात आले आणि महाराष्ट्र प्राऊड, हो दिस इज अ गॉड. सगळे माणसं म्हणे दैवत आहेत. ओ लेग ब्रेक एवढा झाला की तो सरळ विजयापथावर नेऊन गेला आणि 7 पॉईंट संघाने विजय केलाय. बलाढ्य उमरोळी संघाला पराभूत केला असं म्हणावं लागेल. की मोठे 2 आयकॉन त्यांनी त्यांचं काम केलं, पण बाकीच्या 9 खेळाला करता नाही. अगदी तुम्ही 10-15 धावा जरी काढल्या असता तर मोठा साहेब तुम्हाला बघायला मिळाला. हस्तांतरण करा प्लेयरशी. पब्लिक येऊ शकेल. आता मॅच संपला, येऊन द्या. चला आयकॉन खेळायला जाऊन द्या. जर मुलांना फोटो काढायचे असेल तर जयेश मात्र प्लीज फोटो द्या तुम्ही. कारण तुमच्यावर खूप प्रेम करतात. आमचे यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात. उमरोळी संघ बाकी पराभूत होतोय. इथे जुळतील तुमच्याशी युसुफ सय्यद आणि एका साईडला बघायला मी उत्कर्ष. डीजे थांबा. खेळाडूंचं आद्य कर्तव्य आहे आमचा सत्कार करायचा आहे. प्लीज उमरोळी संघाला विनंती आहे की केतन मात्रे ह्यांना आणि विश्वनाथ दवणे दोघांना घेऊन या. आमचे 2 आयकॉन खेळ तुम्हाला बघायला मिळतात. काय सुंदर प्रतिमा. राजाची प्रतिमा एका साईडला हिंद सम्राट आणि एका साईडला धर्मवीर जरा बघायला मिळते. जर भगवामय झेंडा आपण पूर्वीच्या काळात ठाणे जिल्हा पाहिला आणि